खूप सुंदर गणपती बाप्पापासून आपण सुरुवात करतोय आजच्या आपल्या या पॉडकास्टला, आजच्या आपल्या इंटरव्ह्यूला किंवा मुलाखतीला. खूप छान एका कलाकाराकडे आपण आलेले आहे. आमची सगळी टीम कलाकाराकडे आलेली आहे. तुम्ही बघताय किती सुंदर आणि रंगसंगती असलेले आणि वेगवेगळ्या प्रकारचे डॉट मंडेला ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या ताईंनी, आणि खूप छान अशी तयारी दारापासूनच तयार केलेले आहेत ते डॉट मंडीला. आता आपण त्यांच्या वस्तू काय काय आहेत, ताईंचं वर्कशॉप आहे असं म्हणलं तरी हरकत नाही. आणि तिकडे खूप छान वस्तू दिसत आहेत, ताई बनवतायत त्या सगळे. खूप छान एकाग्रतेने हे बनवायला लागतंय आणि किती सुंदर डॉट्स त्या देत आहेत पहा. त्यानंतर इथे ज्या फ्रेम्स आहेत, चौकोनी शेपमध्ये या फ्रेम्स आहेत, काही गोलाकार आहेत. प्रत्येक रंग आणि डिझाईन हे सगळं वेगळं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं फिनिशिंग, खूप सुंदर फिनिशिंग त्याचं झालेलं आहे. म्हणजे अगदी सगळ्या फ्रेमचं बघतात तुम्ही, खूप छान निळ्या रंगामध्ये पण खूप छान फ्रेम झालेली आहे. त्यानंतर एक पांढरा आणि केशरी रंगामध्ये पण आहे, लाल आणि पांढरा केशरी असे रंगामध्ये आहे. एक थोडासा सगळा ग्रीन कलर, हिरव्या कलरमध्ये पण खूप छान फ्रेम झालेली आहे. वेगवेगळ्या शेपमध्ये, वेगवेगळ्या आकारामध्ये त्यांनी खूप सुंदर फ्रेम बनवले आहेत, तुम्ही बघू शकता. त्यानंतर वॉल हँगिंग आहे गोलाकारमध्ये. प्रत्येकाचे डिझाईन आणि इंचेस किंवा आकार वेगळा वेगळा आहे, साइजेस वेगळे वेगळे आहेत. छोटे छोटे टी कोस्टर आहेत, गोल शेपमध्ये आहे. त्यानंतर स्टारमध्ये तर खूप सुंदर आहे. किचेन्स आहेत, किचनमध्ये पण वेगवेगळे शेप्स आहेत. आता फेस्टिव्ह सीझन येतोय, फेस्टिव्ह सीझनला सुद्धा गिफ्ट देण्यासाठी खूप छान किचेन्स आणि या वस्तू आहेत. ट्रेज आहेत वेगवेगळ्या शेपमध्ये आणि सेटमध्ये पण ट्रे आहेत. तुम्ही बघू शकाल हँडल वगैरे अगदी एकदम फिनिशिंग छान असलेलं ट्रेज आपण बघतोय. आणि चौकोनी शेपमध्ये, थोडासा मोठ्या साईजमध्ये अर्धगोलाकार असं डिझाईन केलेला तोही ट्रे आहे. त्यानंतर हे इकडचे जे ट्रे आहेत, हे दोन्ही ट्रेसचे सेट आहेत. डिझाईन सेम आहे, अगदी सारखं आहे. आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2 ट्रेज, पोस्टर्स असा पण सेट घेऊ शकता. तुम्हाला जे द्यायचे आहेत गिफ्ट, तुमच्या आवडीप्रमाणे डिझाईन आणि रंगसंगती करू शकता. खूप सुंदर आहेत. आता इकडे आपण बघतोय खूप छान असे छोट्या साईजमध्ये वॉल हँगिंग आहेत, वेगवेगळ्या कलरमध्ये, वेगवेगळ्या डिझाईनमध्ये. आणि हे सगळे वॉल हँगिंग त्यांना, ताईंना US ची ऑर्डर आहे, ते US च्या ऑर्डरसाठी त्यांनी बनवलेले आहेत. डिझाईन सुद्धा खूप सुंदर आहे पहा. त्यानंतर इथे मिरर वर्क केलेलं एक वॉल हँगिंग आहे मोठ्या साईजमध्ये. याच्यामध्ये तुम्हाला छोट्या साईजमध्ये पण मिरर वर्क केलेलं वॉल हँगिंग मिळू शकेल.
नमस्कार, मी शुभदा. माझं व्यासपीठमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण आलेलो आहे एका अशा कलाकाराला भेटायला की खरंच त्यांच्या वस्तू, त्यांचे प्रॉडक्ट्स, त्यांची कला हे बघून खरंच आश्चर्यचकित व्हायला होतं. डॉट मंडेला किंवा डॉट आर्ट काय आहे ही कला हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे कल्पना वैद्य या ताईंकडे. चला तर मग आपण त्यांचं स्वागत करूया आणि आपल्या चर्चेला, आपल्या मुलाखतीला सुरुवात करूया. त्यांचा जीवन प्रवास आपण जाणून घेऊया. नमस्कार ताई. नमस्कार. माझं व्यासपीठमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत. धन्यवाद. जरा तुमच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा सांगा. माझं नाव कल्पना वैद्य. हा. मी मुंबईत जन्मले, लग्न होऊन पुण्यात आले. बर. बाय प्रोफेशन मी आर्किटेक्ट आहे. माझ्या फर्मचं नाव आहे स्टुडिओ एसए. ओके. ताई, आर्किटेक्ट कडून हे डॉट मंडेला कडे कशा वळालात तुम्ही? थोडासा लॉकडाऊनचा परिणाम म्हणता येईल. बर. लॉकडाऊन मध्ये काही करायला नव्हतं किंवा वेळ भरपूर होता. बरोबर. मग घरी बसल्या बसल्या साधा मंडला आर्ट मी चालू केलं. बर. मग त्यातनं हे डॉट मंडला मी बघितलं, त्यात उत्सुकता तयार झाली किंवा आणि मग मी त्याच्यात शिकायला लागले. सेल्फ स्टडी मी आधी चालू केलं. बर. मग मी वेगवेगळे 2-3 कोर्सेस केले ऑनलाईन त्याच पिरियड मध्ये आणि मग स्वतः डेव्हलप केलं. म्हणजे तुमच्यासाठी लॉकडाऊनचा पिरियड हा फायदेशीर झाला असं म्हणायला हरकत नाहीये. ऍक्च्युली हे डॉट मंडेला किंवा डॉट आर्ट म्हणजे काय? डॉट आर्ट म्हणजे आपण डॉट किंवा बिंदू यांनी तयार केलेली वेगवेगळी डिझाईन्स जे एका टिपिकल रेडियल पॅटर्न मध्ये होतात आणि एक टिपिकल ग्रीड फॉलो करतात ते आर्ट. बर. आणि वेगवेगळ्या साइजेस मध्ये आपण हे डॉट्स देतो, ज्याच्यासाठी वेगवेगळे टूल्स असतात जे आपण वापरतो. बर. म्हणजे त्या टूल्सच्या साह्याने तुम्ही हे सगळे डॉट्स हे म्हणजे तयार करता. बरोबर. पण मग हे तयार करताना तुम्ही कलर्स कुठले वापरता? कलर्स जेव्हा मी MDF चा बेस असतो माझा वॉल प्लेट्सला वगैरे, तेव्हा मी आधी त्याला ब्लॅक पेंट वापरते. अपेक्सचा जो एक्सटर्नल पेंट असतो तो, आणि मग त्याच्यावर अॅक्रेलिक पेंटनी मी डॉट आर्ट करते. बर. पण मग हे जे टूल्स वापरून तुम्ही ते करता किंवा काही तुमचं साहित्य, बाकीचे टूल्स असतील, ते इझिली अवेलेबल आहेत? बेसिक टूल्स इझिली आपल्याकडे अवेलेबल आहेत. बर. पण काही टूल्स मी इम्पोर्ट केलेत रिसेंटली, जे आता नवीन आलेत मार्केटमध्ये. बर. आणि त्याच्यावर अजून माझं काम चालू आहे. बर. ज्याची जरा प्रॅक्टिस झाल्यावर मग मी ते ह्याच्यात आणेन, वापरात आणेन. आता जे तुम्ही टूल्स म्हणालात, तर आमच्या प्रेक्षकांना जरा टूल्स संदर्भात काहीतरी थोडी माहिती किंवा ते काय टूल्स असतात ते जरा दाखवू शकाल? शुअर. ही टूल्स आहेत वेगवेगळी. टूल्स म्हणजे काय की आपल्याला वेगवेगळ्या डायमीटरचे डॉट्स किंवा बिंदू देता येतात, ज्याच्या साहाय्याने आपण ही सगळी डिझाईन्स करतो. ओके. आणि छान रंगसंगतीचे आहेत ते. म्हणजे हे त्यामुळे आपल्याला ओळखायला सोपे पडतात. बर. सुरुवातीला एकदा सवय झाली की मग ते लक्षात येतात. बरोबर. हे सगळ्यात जाड आपल्याला डायमीटर किंवा मोठ्या डायमीटरचं करता येतं. आणि हे जे आहे टूल, ह्याच्यात सगळ्यात छोट्या डायमीटरचा गोल करतात. बर. डॉट म्हणजे. आणि हे जे टूल्स आहेत ही मी आत्ताच इम्पोर्ट केली आहेत बाहेरनं, की जेणेकरून एक वेगळ्या प्रकारची डिझाईन्स डॉट मंडळाला डिझाईन एनहान्स करायला हे उपयोगी पडतील. हे इथे मिळू शकतात का? नाही, म्हणजे हे मी अजून तरी नाही, एका वेबसाईट वरनं मी ती मागवली. बर. म्हणजे ह्या 2 टूल्सच्या साह्याने तुम्ही डॉट आर्ट, डॉट मंडेलाचं हे सुरू केलेलं आहे. आता याच्या साह्याने तुम्ही काय काय वस्तू बनवल्यात त्या जरा आपण प्रेक्षकांना दाखवूया. हो चालेल. हे टी कोस्टर आहे. वा, खूप सुंदर. 4 इंच डायमीटरचं. बर. ह्याच्याहून छोटं बनवता येतं. ह्याच्यात वेगवेगळी डिझाईन्स आपल्याला मिळतील. बर. ती सुद्धा जे MDF चे हे बनवलेलं असतं, हे आपल्याला वेगवेगळ्या वेबसाईट्सवर वेगवेगळे डिझाईन्स मिळतात. बर. ते मी MDF मागवते
आणि त्याच्यावर मग मी डिझाईन करून देते लोकांना. बर, पण मग याच्यामध्ये रंगसंगती समजा कस्टमाइज असेल तर करून घेता येते. ओके. आणि याच्यामध्ये शेप हा म्हणजे शेप आणि साईज म्हणजे वेगवेगळे डिझाईन्स असतात. ती आपल्याला घेता येतात. स्क्वेअर हवी असेल, चौकोनी किंवा स्टार शेप हवा असेल किंवा चॉपर शेप एक असतो किंवा असे वेगवेगळे असतात. आता काही लोक हे टी कोस्टर म्हणून घेऊन जातात, पण काही लोक हे आपल्याला टी लाईट वर खालती ठेवायला हे वापरतात. बरोबर, खूप सुंदर दिसेल ते. किंवा काही लोक हे दाराच्या पुढे रांगोळी म्हणून पण वापरतात. म्हणजे बऱ्याच गोष्टींसाठी ते उपयोग वापरता येतं. बरोबर. आणि ह्याच्यात साईजेस मिळतात. 4 इंचापासून 24 इंच डायमीटर पर्यंत आपण गोल किंवा वॉल प्लेट्स करू शकतो. बर ताई, आता हे जे तुम्ही टी कोस्टर म्हणताय आणि ह्याचा साईज कस्टमाइज तुम्ही करून देता, पण मग तसा शेप पण कस्टमाइज करून देऊ शकता का? त्याला थोडी लिमिटेशन्स आहेत. वेबसाईट्सवर ज्या MDF आहेत तेच मी प्लेट्स किंवा डिझाईन्स तेच मला मागवून त्याच्यातच करायला लागतं. पण मग समजा हे तुम्ही तयार करून घेऊ नाही शकत का प्लेट्स या ज्या आहेत त्या? गोल करणं सोपं असतं, वेगळा जो शेप असतो तो घेणं अवघड असतं, कारण त्याचं मग कस्टमायझेशन करून घेतलं की त्याची कॉस्ट वाढते छोट्या. आणि तुमचा उद्देश कमी किमतीमध्ये लोकांपर्यंत आर्ट पोहोचवणे आहे. खूप छान आहे. अजून काय काय दाखवू शकाल? हे तर कोस्टर झाले. हे कोस्टर झाले. हा टिश्यू होल्डर आहे. बर, सेम कलर कॉम्बिनेशनचा आहे. अच्छा. जेणेकरून एक सेट आपल्याला तयार होईल. बरोबर. आणि त्याच्या बरोबरच हा ट्रे आहे. सो हा एक सेट होतो. टिश्यू होल्डर, कोस्टर्स आणि ट्रे. ओके, हा सेट आहे. बर, सेट घेण्याचं कंपल्शन नाहीये. बर, तुम्हाला पाहिजे तर इंडिव्हिज्युअल पण तुम्ही ऑर्डर कस्टमरला तुम्ही असं काही हा पूर्ण सेटच घ्या असं काही नाहीये. म्हणजे कस्टमाइज आहे तर प्रॉपर कस्टमाइज करून तुम्ही देताय. बर, आता याच्यामध्ये हा मला काहीतरी बॉक्स दिसतोय. हे काय आहे? ज्वेलरी बॉक्स आहे. बर, मी त्याला ज्वेलरी बॉक्स म्हणते. बर, ह्याच्यामध्ये डिझाईन आपलं डॉट मंडलाचं आहे. आणि आतमध्ये एक मोठी स्पेस आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या आकाराच्या किंवा छोट्या पिशव्या किंवा काही लोक हे काय हळदी-कुंकाचं सामान किंवा असं देऊन वाण म्हणून किंवा लग्न कार्यामध्ये रुखवतावर पण ठेवू शकतो आपण. खूप सुंदर आहे. याच्यामध्ये पण साईजेस आहेत का मॅडम? पाहिजे तसे साईजेस देऊ शकतो. हे बेसिक हा एक आता मी एवढा साईज देते. बर, पण मग हा नॉर्मल वाटतो म्हणजे जरा काहीतरी वस्तू आपण ठेवू शकू किंवा मावतील असा साईज आहे. आणि हे काय आहे? ही वॉल प्लेट आहे. बर, सगळे डिझाईन्स तुम्ही बघाल तर खूप ब्राईट कलर्स आहेत. बरोबर. पण मी ही मुद्दामून लाईट कलर किंवा सटल कलर मध्ये केली आहे, जेणेकरून ज्यांना सटल कलर्स आवडतात किंवा जास्ती ब्राईट कलर्स नको आहेत त्यांना हे कस्टमायझेशन करून मी देऊ शकतो. आणि हे साईज वेगवेगळे आहेत. म्हणजे हा आपण 4 इंची टी कोस्टर बघितला, तर हा 10 इंची आहे. बर, आता हे जे तुम्ही म्हणताय वॉलला आपण लावू शकतो, तर त्याला मागे करण्यासाठी हुक वगैरे? हुक मी देते लावून. पण असं मी आधीच सांगितल्याप्रमाणे लोक ह्या वॉल प्लेटचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतात. बरोबर. पाहिजे तर मी हुक लूज देते. बर, मग त्यांना लावायचं असेल तर ते लावू शकतात. किंवा हे रांगोळी म्हणून सुद्धा मोठी ते यूज करू शकतात. बरोबर. नंतर हे काहीतरी हे मिरर्स लावून केलेलं आहे. अरे वा, खूप सुंदर आहे. हे ह्याच्यात सुद्धा कस्टमायझेशन कलर कॉम्बिनेशन मध्ये, मिररच्या साईज मध्ये आणि प्लेटच्या साईज मध्ये असं सगळ्यात मिळू शकतं. आणि हा एक मोठा मिरर आहे. हे गिफ्ट देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे. हल्ली डेकोरेटिव्ह मिरर्स बरोबर खूप ट्रेंड आहे. तर त्याच्यामध्ये हा वापरता येईल. ह्याच्यात सुद्धा साईजेस शक्यतो मिरर मध्ये साईजेस मोठे घ्यायचे, जिथे सिंगल मिरर मोठा असेल तिथे. बरोबर. मग त्याचा उपयोग जास्ती चांगला होतो. पण मग याच्यामध्ये हा जो मिरर बसवला आहे तुम्ही,
तो कटिंग वगैरे बाहेरनं करून आणायचा? बाहेरनं तो मी करून आणते. त्याला एज पॉलिश पण करून घेते मी. बरोबर. आणि मग फिनिशिंग चांगलं येतं आणि मग मी हा मिरर चिकटवते. बरोबर. पण मग तो तसा राहतो म्हणजे पडणं वगैरे असं काही नाही होत? कारण त्याला आपण हुक लावणार मागे आणि हँग करणारे लटकवणारे, तर तो व्यवस्थित तसा राहू शकतो. खूप छान आहे. आणि मेन म्हणजे मला हे आवडलं की तुमच्या छोट्या साईज पासून ते मोठ्या साईज पर्यंतचे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. आता आपण हा मिरर पाहिला, हा किती साईज आहे याचा? हा 18 इंची आहे. अच्छा. आणि त्याच्यात 9 इंची मिरर आहे. ओके. म्हणजे आणि पूर्ण प्लेट किती आहे ती? 18 इंची. 18 इंची डायमीटरची. कारण मिररला थोडा मोठाच लागणार आपल्याला. पर याच्यामध्ये सगळे मला दिसतात ते राऊंड शेप मध्ये, गोल शेप मध्ये दिसतात. तर स्क्वेअर मध्ये वगैरे काही असतात का? स्क्वेअर मध्ये लिमिटेड करता येतं, पण लोकांना शक्यतो हा डॉट मंडला आर्ट जो आहे तो लोकांना राऊंड मध्ये आवडतो. एका माझ्या कस्टमरनी मला रिक्वेस्ट केली होती. बर. तर मी त्यांच्यासाठी हे स्क्वेअर मधलं डिझाईन एक केलंय. खूप सुंदर दिसतोय हा. पण ट्रे आहे मला वाटतं. ट्रे आहे की ज्याच्यामध्ये स्क्वेअर आयडेंटिटी त्यांचं म्हणणं मला न घालवता तुम्ही मला मंडला आर्ट आणि स्क्वेअर आयडेंटिटी हे दोन्ही ठेवून मला एक ट्रे द्या. तर ह्याची माझ्या ऑर्डर मी घेतली. कस्टमाइज तुम्ही हे करून दिलं. मला सांगा की आता हे जे तुम्ही हँडल लावले ट्रेला मी बघतीये, तर ते हँडलला खाली स्क्रू लावलेले. पण मग जेव्हा त्यांना नको असतील तर ते काढू शकतात? शक्यतो नाही काढावेत. कारण मग ते स्क्रूचे जे भोकं आहेत ते दिसतात. बरोबर. आणि मग ते वाईट दिसेल. पण मग हे तुम्ही जे करताय तर हे हँडल वेगळे तुम्हाला तयार करायला लागतात? म्हणजे जेव्हा मी माझं डिझाईन फ्रेम वाल्याकडे देते, माझा फ्रेम माणूस आहे जो फ्रेम्स करून देतो, तर तो मला हे सगळं करून देतो. पण मग हे एक सारखेच प्रकारचे मला हँडल दिसतात, दुसऱ्या प्रकारचे नाही बसू शकत याला? ह्याच टाईपचे हँडल्स येतात. बरोबर. खूप छान आहे. आणि ट्रेसचे शेप पण चौकोनी आहे. हा रेक्टँग्युलर दिसतोय. याच्यामध्ये पण हाफ डिझाईन आहे. खूप सुंदर आहे, खूप छान. आणि रंगसंगती पण खूप सुंदर. पण मग आता समजा ही जी आता हे तुम्हाला आवडेल किंवा भावेल ही रंगसंगती घेतली, पण आपल्याला जर एखाद्या कस्टमरनी किंवा क्लायंटनी सांगितलं की मला या ठिकाणी फक्त ग्रीन कलरच हवंय, तर तसं तुम्ही करून देऊ शकता? म्हणजे रंगसंगतीमध्ये, आकारामध्ये, शेपमध्ये पण तुम्ही सगळं कस्टमाइज करून देऊ शकता. ओके. तुम्ही आतापर्यंत एवढेच छान छान प्रॉडक्ट्स बनवलेत, रिलेटिव्हजना, फ्रेंड सर्कलमध्ये तुम्ही त्यांना गिफ्ट दिले असतील, पण बिझनेस कडे वळाल्यानंतर जेव्हा तुम्हाला पहिली ऑर्डर आली, कुठली आली आणि काय फिलिंग्स होत्या जेव्हा तुम्ही ती पहिली ऑर्डर म्हणून घेतली, गिफ्ट म्हणून नाही, ऑर्डर म्हणून त्यांना तुमचे प्रॉडक्ट्स दिले? काय फिलिंग्स होत्या आणि कोणाला दिली तुम्ही? पहिली ऑर्डर आमच्या नातेवाईकांनाच आली मला. आणि तसं म्हणायला छोटीशीच होती, पण क्वांटिटी वाईज मोठी होती. मला टी कोस्टर्सचे 25 सेट द्यायचे होते. एका सेटमध्ये 4 टी कोस्टर्स, असे टोटल 100 टी कोस्टर्स मला द्यायचे होते. त्यांना त्यांच्या वास्तुशांतीला रिटर्न गिफ्ट म्हणून ते लोकांना द्यायचे होते. बरोबर. सो तसं डिझाईन वाईज छोटं होतं, पण क्वांटम वाईज ते मोठे होते. आणि नक्कीच ते सगळ्यांना आवडले असतील. बरोबर आहे. आता रक्षाबंधन आलंय, तर त्याच्यासाठी तुमच्याकडे छोटे छोटे आयटम्स, समजा आमच्या प्रेक्षकांना खरेदी करायचे तुमच्याकडे येऊन, तर काय काय आहेत जरा दाखवाल? ह्या किचन्स आहेत छोट्या, वेगवेगळ्या शेप्स मध्ये आहेत डिझाईन्स. टी कोस्टर्स आहेतच, आपण मगाशी पाहिले. आणि हे वेगळ्या शेप मध्ये टी कोस्टर्सचा सेट आहे. 6चा एक सेट आहे. त्याच्यावर स्टँड पण आहे. पाहिजे तर इंडिव्हिज्युअल टी कोस्टर्स पण किंवा राऊंड्स घेऊ शकता. नाहीतर हा सेट वेगवेगळ्या शेपचे. पण मग हा विथ स्टँडच येतो का? म्हणजे जेव्हा 6चा हा वेगळ्या शेपचा तुम्ही घेता तेव्हा मी त्याला स्टँड देते. मग तसा हा राऊंड शेप मध्ये नाही येऊ शकत का? 6 घेतले तर स्टँड मिळतो. बरोबर. 1-2 ला स्टँड मार्केटमध्येच नाहीये, मग ते गॅप्स मोकळ्या राहतात. म्हणून मग 6 असेल तर तुम्ही त्याला स्टँड देऊ शकता. म्हणजे आता रक्षाबंधनसाठी खूप छान ऑप्शन्स आहेत.
त्याच्यानंतर हे ज्वेलरी बॉक्स पण छोटे आहेत का? म्हणजे ह्याच साईजचे, हा, पण हे बजेट मधले आहेत ज्वेलरी बॉक्सेस. बर, तर ते पण देता येतील. बर, म्हणजे हे सगळे छोटे आयटम्स जे आहेत ते सगळे बजेट फ्रेंडली म्हणायला, पॉकेट फ्रेंडली म्हणायला हरकत नाहीये. आणि जरा काहीतरी युनिक गिफ्ट देण्यासाठी प्रकार हा आहे. आता आम्हाला किंवा आमच्या प्रेक्षकांना जर ऑर्डर द्यायची आहे, कारण हे एक कला आहे आणि ते करायला बराच वेळ लागतो, तर साधारण किती दिवस आधी त्यांनी द्यावी? मिनिमम 10 दिवस तरी मला वेळ द्यावा. बर. कारण कधी कधी काय होतं की पेंट वाळायला वेळ लागतो. हो, बरोबर. आणि मी जेव्हा MDFचं मटेरियल बनवते, वॉल प्लेट्स वगैरे, ते पेंटिंग झाल्यानंतर त्याला मी एक वार्निशचा कोट देते, जेणेकरून मेंटेनन्सला ते सोपं राहतं. तर ते पण वाळायला वेळ लागतो. बर. मग ह्या सगळ्या आणि डिझाईन ऑफकोर्स करायला पण वेळ लागतो. म्हणजे साधारणतः 8 ते 10 दिवस आधी द्यावी. बरोबर. आणि क्वांटिटी असेल, म्हणजे नंबर ऑफ हे जास्ती असतील, तर मग थोडं अजून बरोबर 15 ते 20 दिवस तुम्हाला. लवकर झालं तर मी लवकर देऊन टाकते. बरोबर. आता आम्हाला समजा जर आपल्या पुण्याच्या बाहेर एखाद्या क्लायंटनी तुम्हाला ऑर्डर दिली, तर तसं तुम्ही कुरिअरनी वगैरे पाठवू शकता. बरोबर. आणि असं कधी पाठवलंय तुम्ही कुरिअरनी वगैरे? पाठवलेले आहेत, म्हणजे ते सेफली जातं. कारण व्यवस्थित पॅकिंग करते. आणि मग कुरिअर बॉक्स मध्ये वगैरे व्यवस्थित पॅक करून पाठवते. बरोबर. अजूनपर्यंत तरी काही कुणाच्या कंप्लेंट्स नाही आलेल्या. पण आता हे झाल्यानंतर, आता हे तर ठीक आहे, ट्रे वगैरे जे वरती ग्लास आहे ते पुसली जाते ना, तर पण हे जे डॉटचे जे आहेत गोल शेप मध्ये, तर त्याला मेंटेनन्स कसा करावा? त्याला मी म्हंटल तसं की वार्निश लावल्यामुळे त्याला दमट फडक्याने, आपण मऊ फडक्याने पुसलं तर त्याच्यावरची धूळ जाते. बर. असं काही प्रॉब्लेम मेंटेन करायचं असं काही नाही, कारण नाही म्हणलं तरी भिंतीला लावल्यानंतर थोडीशी धूळ वगैरे येते, तर फक्त एक मऊ कपड्यानी, सुती कपड्यानी पुसलं तरी ते चालतं. ओके. आता एवढे सगळे प्रॉडक्ट्स तुम्ही बनवताय, अगदी छोट्यापासून मोठ्यांपर्यंत, आणि वाकवून अगदी म्हणजे खूप कष्ट आहेत असं मी म्हणेन. मग हे करण्यासाठी काही कोणी टीम वगैरे आहे का तुम्हाला हाताशी? नाही, सगळं मीच करते. बर. मटेरियल प्रोक्युअरमेंट पासून मार्केटिंग, डिस्पॅचिंग सगळं मीच बघते. बर. पण मग आता ह्याचं मार्केटिंग कसं करता तुम्ही? व्हॉट्सअप थ्रू करते. बर. किंवा आता खूप जणांनी माझ्याकडनं गिफ्ट नेलेत किंवा वस्तू नेल्या आहेत, तर मग त्यांच्या ओळखीच्यातनं परत लोक माउथ पब्लिसिटीने आपण म्हणू की ते येतात. आणि इंस्टाग्रामवर माझं पेज आहे just._24. बर. तर त्याच्यावर पण मी माझे काय काय प्रॉडक्ट्स दाखवत असते, त्याच्यावरनं पण येतात. आता हे तुम्ही एकटे करता किंवा मार्केटिंग करता, तुम्हाला छान रिस्पॉन्स आहे, पण समजा आमच्या प्रेक्षकांपैकी जर कोणाला क्लास करायचा आहे, तुमच्याकडे वर्कशॉप करायचं आहे, तर तुम्ही असे वर्कशॉप घेता का? हो, मी वर्कशॉप घेते. 2 दिवसाचे असतात माझे वर्कशॉप. बर. मिनिमम 4 तास तरी एका दिवशी असतात. बर. कारण खूप गोष्टी त्याच्यात 2 दिवसात कव्हर करायच्या असतात. हो. आणि मला असं वाटतं की जर तुम्ही एखादी गोष्ट शिकायला येताय, तर ती व्यवस्थित तुम्हाला येणं गरजेचं आहे. ऍटलीस्ट माझं ते बरोबर हे गरज आहे की तुम्ही त्यांना व्यवस्थित शिकवता आलं पाहिजे. बरोबर. म्हणून मी 2 दिवस घेते. बर. आणि मग हे जे आता तुम्ही टूल्स वगैरे दाखवलं, तर ते तुम्हीच प्रोव्हाइड करता की? हो, मी सगळं प्रोव्हाइड करते. बर. आणि टूल्स, सगळ्या टाईपची टूल्स, पेन्स, सगळे बेसेस जे काय आहे ते सगळं मी देते. म्हणजे वर्कशॉपला लागणारं सगळं साहित्य जे आहे ते सगळं तुम्ही प्रोव्हाइड करता. आणि 2 दिवसाचा वर्कशॉप असतो. 2 दिवसाचा असतो. आणि नंतर मग तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोनवर माझ्याशी टच मध्ये राहून काही डाऊट्स आले, काही असेल तर म्हणजे वर्कशॉप नंतर सुद्धा तुमची सर्व्हिस चालू आहे. खूप छान. आणि मेन तर मला वाटतं तेच आहे की कारण त्यावेळेला 2 दिवसात शिकणं काही वेळेला शक्य होत नाही, आणि नंतर प्रत्येकाची ऍब्सॉर्प्शन कॅपॅसिटी वेगळी. अगदी बरोबर आहे. साधारण हे वर्कशॉप किती वर्षापासून तुम्ही म्हणजे करू शकाल? किती वयाचं असेल तेव्हा त्यांनी? 12-15 वर्षाची मुलं तरी पाहिजेत, किंवा लहान असेल तर जरा पेशन्स पाहिजे, कारण हे खूप पेशन्सचं काम आहे. हो. आणि
खूप नेटाने करणं गरजेचं आहे. म्हणजे जे काय प्रत्येक डॉटला जो प्रेशर आहे तो पहिल्या डॉट पासून त्या रंगाच्या शेवटच्या डॉट पर्यंत प्रेशर तेच राहणं गरजेचं आहे. आता तुम्ही आता जे म्हणलात की पेशन्स पाहिजे, तर इतका सुंदर आर्किटेक्ट कडून या बिझनेस कडे जेव्हा तुम्ही वळालात तर हे खूपच छान आहे. पण तुमच्यात काय बदल झाला, तुमच्या स्वभावात काय बदल झाला, काय शिकलात तुम्ही या बिझनेस मधनं असं तुम्हाला वाटतं? पेशन्स वाढला माझा स्वतःचा आणि खूप छान वाटतं, मेंटली ऍट पीस असं वाटतं. थांबू नये असं कधी कधी वाटतं. इतकं म्हणजे आपण जर आवड त्याच्यात तुम्हाला निर्माण झाली, पण थोडी लिमिटेशन्स येतात कारण खांदे हात हे दुखतात एका सर्टन तास काम केल्यानंतर. त्यामुळे ते थांबायला लागतं. म्हणून सुद्धा ऑर्डर्सना वेळ लागतो की सतत 12 तास आपण जसं एखादा लेबर काम करतो तसं नाही करू शकत. बरोबर. आता ह्या ज्या ऑर्डर्स आहेत या भारताबाहेर तुमच्या गेल्यात? हो, गेल्या, खूप गेल्या. त्याच्यामध्ये कुठले प्रॉडक्ट्स जास्त जातात? की म्हणजे जसं मी म्हणेन तुमची USP काय आहे की नाही ट्रे जात आहेत बाबा, असं काय कुठले प्रॉडक्ट्स जातात जास्त? जास्ती वॉल प्लेट्स जातात. बर. आणि फ्रेम्स जातात. कारण ते ट्रान्सपोर्टेशनला किंवा कुरिअरला खूप सोपं पडतं. बरोबर. ट्रेज वगैरे जे असतं ते इकडच्या इकडे जरा म्हणजे पिशवीत घालून देता येईल असं हा एक माझा स्टडी आहे. म्हणजे जसं लोक घेऊन जातात त्याच्यावर. बरोबर. तर एक वॉल प्लेट्सची ऑर्डर माझी जवळपास 35 एक वॉल प्लेट्सची ऑर्डर US ला गेलेली आहे. अरे वा. ऑलरेडी. ट्रेसची पण तेवढीच ऑर्डर US ला नाही गेली पण पुण्याच्या बाहेर गेली. खूप छान. म्हणजे तुम्हाला पुण्यातच नाही किंवा महाराष्ट्रातच नाही तर देशाच्या बाहेर सुद्धा चांगला प्रतिसाद आहे. एवढे सगळे प्रॉडक्ट आपण बनवलेले आहेत, पण असं कधी झालंय का की ऑर्डर पूर्णच झाली नाहीये किंवा काही अडचणीमुळे किंवा कशामुळे ऑर्डर पूर्ण झाली नाही असं कधी झालंय? नाही, शक्यतो अजूनपर्यंत नाही झालंय. कारण मी क्लायंटला खूप क्लिअरली सांगते की ऑर्डर किती दिवसात पूर्ण होईल आणि मला ती करणं शक्य आहे का, आणि नसेल तर मग त्याच्यात काही मॉडिफिकेशन करून ती पूर्ण करणं शक्य आहे का. फॉर एक्झाम्पल साईज किंवा प्रकार. म्हणजे डॉट मंडला मिररचं जर केलं आपण तर त्याला वेळ लागतो. तर नुसतंच आपण पेंटनी किंवा टूल्सनी केलं तर ते लवकर होतं. मग तसे मी ऑप्शन्स देते, त्यावर क्लायंट ठरवतो काय करायचं. बरोबर. आता हे जे आपण प्रोडक्ट्स बघितले याच्यामध्ये काही तुमच्या ऑफर्स असतात का? बल्क ऑर्डर्सला ऑफर्स असतात क्वांटिटीवर आणि सायझेसवर. म्हणजे किचन्सवर वगैरे जरी बल्क असली तरी त्याच्यावर नाही, त्याची खूपच जास्ती क्वांटिटी लागते. पण ट्रेज किंवा मिरर्स आणि ह्याच्यात म्हणजे मोठ्या जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावरती ते सुद्धा बल्क घेतलं तर आहेत. तेव्हा तुम्ही ऑफर देऊ शकता. फेस्टिव्ह साठी ह्याच्यामध्ये तुम्ही अजून काही प्रॉडक्ट्स वाढवायचा विचार करताय का? आहे, अजून माझं रिसर्च चालू आहे किंवा काम चालू आहे. आणि हे एक मातीचं मी इंट्रोड्यूस केलंय. वा. अच्छा, हे MDF नाहीये? हे मातीच्या आपल्या तव्यावर त्याच्यावर मी बनवलंय. हे पण आपल्याला फेस्टिव्ह साठी आता मी चालू केलंय. याच्यामध्ये पण तुम्ही टी लाईट्स वगैरे काही म्हणजे ठेवू शकतो किंवा सेंटर टेबलवर असं नुसतं शोभेची वस्तू म्हणून सुद्धा ठेवू शकता. खूप सुंदर केलंय हे. म्हणजे MDF नंतर तुम्ही ह्याच्यावरही हे करू शकता. चालू केलंय. बरोबर. आता तुम्ही सांगितलं मगाशी आम्हाला कळालं की तुमचे मिस्टर पण आर्किटेक्टच आहेत. त्यांची या आर्किटेक्टच्या ह्याला होत असेल मदत, पण याला कशी मदत होते? नाही, ह्याला फुल सपोर्ट आहे. इनफॅक्ट खूप एनकरेजमेंट मिळते मला त्याच्याकडनं, घरच्यांकडनं. आमची जॉईंट फॅमिली आहे, आम्ही 10 जण एकत्र राहतो. वा. पण तरी पण जेव्हा हे काम येतं तेव्हा जर कुठे काही कन्सेशन घरातल्या कामांना हवी असली तर मिळतात. त्यामुळे घरच्यांकडनं फुल सपोर्ट आहे. मला आता सांगा की तुम्ही आर्किटेक्टची तुमची एखादी साईट चालू असेल तर त्या क्लायंटला तुम्ही कधी हे असं दिलंय का? माझ्या प्रत्येक क्लायंटकडे वास्तुशांतीला मी माझी एक फ्रेम किंवा वॉल प्लेट दिलेलीच आहे गिफ्ट म्हणून.
म्हणजे आहे प्रत्येकाकडे तुमचं हा प्रॉडक्ट गेलेला आहे. आत्ता जे आपण पाहिले सगळे प्रॉडक्ट्स, किंवा तुम्ही म्हणला टीम नाहीये, तुम्ही एकट्याच करता, पण मग रिसेलर वगैरे आहेत तुमच्याकडे? 1-2 रिसेलर आहेत. हा. पण अजून कुणाला जर हे प्रॉडक्ट रिसेल करण्यात इंटरेस्ट असेल तर आय एम रेडी फॉर दॅट. ओके, म्हणजे तुम्हाला रिसेलर ची कोणी आलं तर तुम्ही ते रिसेलिंगला देऊ शकता. आणि समजा तुमचा हा ब्रँड जो आहे, मगाशी तुम्ही सांगितलं, पण मग त्या प्रॉडक्ट वरती तुमचा ब्रँड मला तर इथे कुठे दिसला नाही. मी मागे प्रॉडक्ट वर इथे स्टिकर लावते. बर. ज्याच्यावर जस्ट डॉट्स, ओके, जस्ट डॉट्सचा लोगो, त्याच्यानंतर माझं नाव, फोन नंबर आणि प्राइसिंग असतं त्याच्यावर. बर. हा स्टिकर माझ्या प्रत्येक प्रॉडक्टला असतो. बर. एक्सेप्ट फॉर छोटे जे असतात आपले किचेन किंवा ह्याच्यावर, हे बघा ह्याच्यावर सुद्धा माझा हा प्रॉडक्ट आहे, बरोबर, लोगो आहे. तर हे सगळ्यावर असतं. त्यामुळे लोकांना परत जर सपोज कोण घेऊन गेलं कुठलं, किंवा त्यांना गिफ्ट मिळालंय आणि त्यांना जर ते प्रॉडक्ट आवडलं आणि मला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर त्याच्यावरती तो नंबर आणि हे आहे. फक्त छोटे जे प्रॉडक्ट आहेत त्याच्यावर नाही, पण ट्रेज किंवा फ्रेम्स आहेत त्याच्यावरती तुमचा सगळा आहे लोगो आणि स्टिकर आहे. आता आपण ह्या सगळ्या वस्तू पाहिल्या, तुम्ही सगळ्या छान छान वस्तू दाखवल्या. तुमच्या आर्ट बद्दल किंवा डॉट आर्ट बद्दल आमच्या प्रेक्षकांना जरा थोडंसं थोडक्यामध्ये काय सांगाल? डॉट आर्ट ही आर्ट अशी आहे की ज्याला खूप पेशन्स लागतो, खूप स्किल लागतं आणि शांतपणा लागतो खूप, आणि जे करायला त्याला आणि एक ऍप्रिसिएशन लागतं लोकांकडनं. बरोबर. ऍज अन आर्ट, म्हणजे जरी ती थोडीशी जॉमेट्रिकल बेस्ड असली किंवा फ्री हँड नाहीये, जॉमेट्रिकल बेस्ड आहे, तर त्याच्यासाठी सुद्धा थोडं थिंकिंग, प्रिसिजन हे सगळं लागतं. आणि जे दिसतं आपल्या बरोबर वस्तूंमध्ये, बरोबर, तर ते लोकांनी ऍटलिस्ट अप्रिशिएट करावं की त्याला मेहनत घेता तुम्ही. बरोबर, हे वाटतं. म्हणजे याच्याकडे कला या दृष्टीने बघावं असं वाटतं. बरोबर आहे. गिफ्टिंग आयटेम्स आहेतच, पण त्यातनं सुद्धा एक थोडासा आर्ट फॉर्म तुम्ही अप्रिशिएट करावा छोट्याशा प्रकारे. बरोबर. आणि आता हे जे आहेत हे कुठल्या कुठल्या, जसं आता नवीन घरामध्ये आपण फ्रेम वगैरे लावू शकतो, अजून कुठे कुठे हे फ्रेम्स वगैरे लावू शकतात? कुठेही. आता ही एक जी आहे ही ट्रेडिशनल फ्रेम आहे. खूप सुंदर केली आहे, ज्याच्यातनं थोडासा ट्रॅडिशनलपणा आपला दिसून येतो. बरोबर. खूप बेसिक डॉट आर्ट केलंय, पण हे देवघरात किंवा हल्ली थोडासा रस्टिक लुक असलेल्या इंटिरियर्सचा ट्रेंड आलाय, तर त्याच्यामध्ये आहे. एक अशी आहे आणि ही त्याच्यात हा दुसरा साईज आहे. बर. याच्यामध्ये तुम्ही एखादं पिक्चर वगैरे सुद्धा इन्सर्ट करून त्याला ही फ्रेमचा हा शेप देऊ शकतो. आणि ह्याच्यात तुम्ही चिकटवायला लागतं छोट्या साईज. बरोबर. हे गणपतीच्या, आता गणपती येतील तर तेव्हा सुद्धा मागे ठेवायला डेकोरेशनला वगैरे खूप छान आहे. मला एक सांगा, मला आता ह्या सगळ्या वस्तू बघून लक्षात आलं की ह्या तुम्ही बनवलेल्या वस्तू आहेत, पण समजा आमच्या प्रेक्षकांपैकी किंवा एखाद्या क्लायंटला जर असं वाटलं की ही माझ्याकडे वस्तू आहे किंवा हा मग आहे, तर याच्यावर तुम्ही डॉट आर्ट करून देऊ शकाल का? हो, मगवर वगैरे करता येतं डॉट आर्ट. पण ते डॉट आर्ट केल्यानंतर त्याला मायक्रोवेव्ह मध्ये बेकिंग करायला लागतं. तर ते बेकिंग करण्याची सोय माझ्याकडे नाहीये.
बर त्यामुळे मग मी आता मग्स वगैरे करत नाही. बर पण तुम्ही जसं हे मातीचं प्लेट हा. केली तसं बर. मातीचं मग असेल किंवा भांड हा. असेल बर किंवा त्यातच हा. तर त्याच्यावर मी नक्की करून देईन. म्हणजे क्लायंटचे किंवा बाकीच्या प्रेक्षकांपैकी जर एखादी वस्तू कोणी दिली हो, तर हो. त्याच्यावरती तुम्ही हे आर्ट करून देऊ शकता. खूप छान आहे. आणि याच्यावरती हा खरं अगदी आधी प्लेन होता, पण आपल्या कलाकारांनी त्याला खूप छान डॉट्स देऊन किती सुंदर बनवलाय पहा. अशाच जर काही वस्तू तुमच्याकडे असतील तर त्याच्यावरती पण ही डॉट आर्ट तुम्हाला करून देता येईल किंवा करून घेता येईल तुम्हाला. तुम्ही कल्पनाताईंशी नक्की संपर्क करा. खूप सुंदर दिसतोय तो. हा फेस्टिव्ह सीझन आहे आणि तुमची गडबड आहे, तेवढ्या ह्याच्यात तुम्ही आम्हाला वेळ दिलात पॉडकास्टसाठी आणि खूप छान आमच्या प्रेक्षकांना सगळी माहिती दिली. त्याबद्दल माझं व्यासपीठ तर्फे तुम्हाला एक छोटीशी आहे. प्रेक्षक हो, आता आपण ऐकलं की खूप सुंदर अगदी टी कोस्टर पासून ते मोठ्या साईजच्या 18 मला वाटते 18 इंचाचा मिरर आहे त्यापर्यंत, म्हणजे त्या साईज पर्यंत ताईंनी सगळ्या वस्तू केलेल्या आहेत. तुमच्याकडे काही वस्तू असतील तर त्याच्यावरती सुद्धा त्या डॉट आर्ट हे करून देणार आहेत. त्यानंतर फेस्टिव्ह सीझन आहे, किचन पासून सगळ्या वस्तू तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी अवेलेबल आहे. फक्त 10 ते 15 दिवस आणि तुमच्या किती वस्तू तुम्हाला हव्या आहेत त्याच्यावर अवलंबून आहे. तर तुम्ही 10 ते 15 दिवस नक्की त्यांना आधी ऑर्डर द्या. त्यांना वस्तूची कुठली वस्तू हवी आहे, त्यानंतर कुठले कलर कॉम्बिनेशन हवेत हे सगळं नक्की सांगा आणि त्यांच्याकडच्या वस्तू नक्की फेस्टिव्हला खरेदी करा. आणि आपली ही मला वाटते भारतीय आर्ट आहे, भारतीय कला आहे, याला आपणच सगळ्यांनी वाव द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर तुम्ही नक्की या ताईंच्या वस्तू बघा आणि खरेदी करा. काहीतरी युनिक, काहीतरी वेगळं अशा कलेला नक्की आपल्या सगळ्यांनी मिळून प्राधान्य देऊया आणि हा डॉट आर्टचा जो व्यवसाय आहे याला आपण सपोर्ट करूया. तर कशी वाटली तुम्हाला आजची ही मुलाखत? आणि डॉट आर्ट हा व्यवसाय म्हणून जर तुम्हाला करायचा असेल तर ताई वर्कशॉप पण घेतात, ते पण तुम्ही अटेंड करू शकता. त्यांचा फोन नंबर जो आहे तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी नक्की देतेय, तर त्यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला, माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.